नमस्कार ताईंनो, मी भारती. माझ्या या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, कधीकधी आपण खूप मोठ्या प्लॅनिंग करतो, पण शेवटी काय होतं? आजचा आमचा निफाडचा प्रवास असाच काहीसा मजेदार आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला होता. शेवटी आमचा पोपट झाला की आम्हाला काहीतरी खास मिळालं बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रवासाची तयारी चालू होती. पवार सर गाडी पुसत असताना होते. पवार सरांच्या सुट्टी बाकी होत्या आणि मुलांच्या 12वीच्या पेपर असल्यामुळे आम्ही यावेळेस कुठेच बाहेर जाऊ शकलो नव्हतो. मग मी हट्ट धरला की निफाडच्या त्या प्रसिद्ध कामाख्या मंदिरात जाऊन या. त्याचे रील्स मी इंस्टाग्रामला पाहिले होते. आमची गाडी इतकी मोठी होती, साहेबांनी ती पुसायला जवळजवळ 1 तास लागला. सोबत आमचे उत्साही आप्पा सुद्धा आले, कारण त्यांना फिरायची खूप आवडते. निसर्गाचा आनंद हा खूप मजेशीर आणि छान होता. निफाडच्या रस्त्या म्हणजे जणू निसर्गाचा हिरवी चादर. आजूबाजूला सुंदर शेती, गार हवा आणि आमची गाडी सरळ कसं प्रसन्नवट वाटत होतं. मनात देवीच्या दर्शनाची ओढ होती आणि कुटुंबासोबतचा हा आनंद शब्दात मांडता येणार नाही. मंदिराचे बांधकाम दृश्य आणि चालू होते, पण म्हणतात ना देवीची इच्छा असल्याशिवाय दर्शन घडत नाही. मंदिरात पोचलो तर काय, मंदिराचं काम अजून सुरूच आहे. देवीची ही स्थापना फेब्रुवारीत असल्याचं तिथे समजलं. आमचा मोठा पोपट झाला. साहेब तर थोडे चिडले. भारती, पूर्ण माहीत न घेता कसं आणलंस, असं म्हणत त्यांनी चांगलंच मला सुनावलं. पाणी, पक्षी आणि निसर्गाचे सुंदर असे वातावरण होते. आम्ही पोचलो नांदूर माध्यमेश्वर अभयारण्यात. मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण महाराष्ट्राचे भरतपूर मानले जाते. या मोसमात इथे साता समुद्रापार अगदी परदेशातून हजारो पक्षी येतात. सायबेरियासारख्या थंड प्रदेशातून हे पाहुणे आपल्या नाशिकमध्ये येतात. हे बघून किती अभिमान वाटतो. पक्ष्यांचे थवे आकाशात उडत होते. आज मला एक खूप मोठी गोष्ट शिकायला मिळाली. सकाळी वाटलं होतं आपला पोपट झाला, पण त्या एका छोट्या निरपेक्षित वळणामुळे आम्ही या अद्भुत निसर्गापर्यंत पोहोचू शकलो. जर आम्हाला मंदिरात दर्शन मिळाले असते तर कदाचित आम्ही इथे आलोच नसतो.
आयुष्यातही असंच होतं. कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते मिळत नाही, कारण नशिबाने आपल्यासाठी काहीतरी त्याहूनही मोठं आणि सुंदर प्लॅन करून ठेवलेला असतो. त्यामुळे जेव्हा तुमचं एखादं काम ते परदेशाहून आलेले हे पक्षी, त्यांचा तो किलबिलाट बघून साहेबांचा रागही शांत झाला. शेवटी कुटुंबाचा आनंद आणि निसर्गाची सोबत हीच तर खरी श्रीमंती असते ना. नाश्त्याचा आनंद घेतानाही आम्हाला खूप मस्त वाटलं. प्रवासाची खरी मजा ही वाटेतल्या चहा नाश्ता असतो. तो आम्ही आमच्या प्रवासात सुरू केला आणि वाटेत एक छान ठिकाणी थांबलो. तेथे गरमागरम वडापाव आणि खाल्ले, चहा घेतला. निसर्गाच्या सानिध्यात अशा साध्या गोष्टींचा आनंद घेणे हेच एक खरं सुख असतं. पोटपूजा झाली की मग पुढच्या प्रवासाची नवीन ऊर्जा मिळते. नांदूर माध्यमेश्वरला पोहोचल्यावर आमची दुर्बीण ही तिथून आम्ही घेतली. निसर्ग किती अफाट आहे हे या दुर्बिणीतून पक्षी पाहताना प्रकाश दिसले. प्रदेशाहून आलेले हे विविध पक्षी, त्यांचा तो चिवचिवाट मनातली सगळी मरड झटकून टाकली. जेव्हा आपण निसर्गाकडे लक्ष देतो तेव्हा आपल्याला समजतं की जगातला खूप काही सुंदर गोष्टी आहेत, आजूबाजूला आहेत. संध्याकाळ झाली होती आणि समोर एक सनसेट सुद्धा आम्ही बघितला. मावळणारा सूर्य आपल्याला खूप काही शिकवून जातो. तो सांगतो की आजचा दिवस कसाही गेला असला तरी उद्या पुन्हा एक नवीन तेजस्वी सुंदर सुरुवात होणार आहे. तो केशरी प्रकाश बघताना मनात एक कमालीची शांतता आणि सकारात्मक ऊर्जा भरून आली. आयुष्याची शिकवण ही मित्रांनो, कधीकधी कामाच्या व्यापात आपण स्वतःला वेळ द्यायला विसरतो, पण अशा निसर्गाच्या सानिध्यात असल्यावर कळतं की खरी श्रीमंती ही पैशात नसून अशा छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणात आहे. जेव्हा आपण एखादं काम अडकतं तेव्हा समजतं की निसर्ग तुम्हाला अजून काहीतरी चांगलं दाखवणार आहे.
तर मित्रांनो, आजचा आमचा हा निफाड ते नांदूर माध्यमेश्वरचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? कधी कधी नियोजन गोष्टी घडत नाही, पण निरपेक्षित वर्णनांना आनंद जास्त मोलाचा असतो. तुमच्या आयुष्यातही असा एखादा पोपट झालाय का, जो नंतर खूप सुखद ठरला? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या या भारती ताईला प्रोत्साहन देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. लवकरच भेटू पुढच्या मोटिवेशन प्रवासात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.